वेलकम बॅक फ्रेंड्स. या व्हिडिओमध्ये आपण क्लासमध्ये रेस्ट एपीआय कशी क्रिएट करायची हे पाहणार आहोत. त्यानंतर आपण रेस्ट एपीआयचा उपयोग वजार ॲपमध्ये बॅकएंडसाठी यूज करणार आहोत. तर पाहूया फ्लास्क म्हणजे काय. फ्लास्क इज अ मायक्रोवेव्ह फ्रेमवर्क रिटन इन पायथॉन. एक मायक्रोवेव्ह फ्रेमवर्क आहे जे पायथॉनमध्ये रिटर्न केलेलं आहे, म्हणजे लिहिलेलं आहे. तर framework as a framework is a platform for developing software applications. It provides foundation on which software developer can build programs for a specific platform. म्हणजे framework is a platform आहे. प्लॅटफॉर्म कशासाठी आहे? सॉफ्टवेअर डेव्हलपरसाठी, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म दिलेला आहे ज्याच्याने आपण इझिली सॉफ्टवेअर डेव्हलप करू शकतो. म्हणजे कमी टाइममध्ये आपण तो करू शकतो. जसं की एखाद्या बघा, गणपतीचं तुम्ही मूर्त्या कुठं बनवायच्या पाहिलेल्या असतील तर ऑलरेडी एक साचा क्रिएट असतो. त्याच्यामध्ये ते चिखल किंवा ते शाडू भरतात आणि त्याच्याने ते गणपती क्रिएट करतात. म्हणजे ऑलरेडी तो क्रिएट केलेला आहे असा फ्रेमवर्क आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, फ्रेम, जसं आपण फोटोला फ्रेम असते त्यामध्ये फ्रेमवर्क आहे त्याच्यामध्ये जो ऑलरेडी बनवला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन बनवायचे जेणेकरून तुम्हाला इझिली आणि लवकर बनवता येईल. त्यासाठी आपण फ्रेमवर्कचा यूज करतो. It provides a foundation on which software developer can build programs for a specific platform. म्हणजे जसं की तुम्हाला पायथॉनसाठी बनवायचं असेल तर तुम्ही फ्लास्कचा यूज करू शकता, जांगोचा यूज करू शकता. जर तुम्हाला जावामध्ये बनवायचं असेल तर तुम्ही स्प्रिंग बूट अशा गोष्टी यूज करू शकता. ज्याने अशा अनेक, जसं PHP मध्ये करायचं असेल लारावेलचा यूज करू शकता. तर अशा स्पेसिफिक प्लॅटफॉर्मसाठी स्पेसिफिक फ्रेमवर्क असे क्रिएट केलेले असतात. जसं की बघा, framework may include libraries, functions, predefined classes, function that can be used to process a input. म्हणजे काय, अशा लायब्ररीज असतात किंवा अशा अनेक लायब्ररीज असतात जे की एखाद्या डेव्हलपरला त्याची गरज असते, त्या ऑलरेडी त्या इन्स्टॉल्ड असतात त्या फ्रेमवर्कमध्ये. जसं की ऑब्जेक्ट रिलेशनल मॅपर आहे. ते बघा, एक्सटेन्शन एक्झिस्ट फॉर ऑब्जेक्ट रिलेशनल मॅपर. ऑब्जेक्ट रिलेशनल मॅपर म्हणजेच काय, जेव्हा तुम्ही एखादी UI बनवता, पण जेव्हा तुम्ही त्याला डेटाबेसशी कनेक्ट करता, डेटाबेस स्टोर करायचं असेल तर तुम्हाला क्वेरी लिहायची असते. तर पण ती तुम्हाला लिहायची गरज नाही. जेव्हा आपण ऑब्जेक्ट रिलेशनल मॅपरचा यूज करतो ते पायथॉन प्रोव्हाइड करत नाही, पण ते फ्लास्क प्रोव्हाइड करतं. त्यासाठी एक्सटेन्शन आहे. मग त्यासाठी काय करतं, जेव्हा तुम्ही एखादा क्लास करता आणि त्याचा ऑब्जेक्ट करता तर ते ऑब्जेक्ट तुम्ही डायरेक्ट एखाद्या डेटाबेसमध्ये स्टोर करू शकता. तर त्याच्यासाठी आपण ऑब्जेक्ट रिलेशन, त्या ऑब्जेक्टचा एक त्याचं क्वेरीमध्ये रूपांतर होतं, त्याचं डेटाबेसमध्ये कन्वर्ट होतं. तर ते करण्यासाठी आपण ऑब्जेक्ट रिलेशनल मॅपरचा यूज करतो. मग फॉर्म व्हॅलिडेशन, पायथॉन कोणतेही व्हॅलिडेशन प्रोव्हाइड करत नाही, त्यासाठी हे फ्लास्क फ्रेमवर्क ते आपण यूज करतो, व्हॅलिडेशनसाठी यूज करू शकतो. व्हेरियस ओपन ऑथेंटिकेशन, म्हणजे फ्लास्कच्या काही ऑथेंटिकेशन आहेत त्याचा तुम्ही यूज करू शकता. तर साध्या सोपे सरळ भाषेत सांगायचं झालं तर फ्लास्कसाठी जेव्हा आपण ॲप्लिकेशन डेव्हलप करतो त्याच प्रोसेस सेम नवीन प्रोजेक्टसाठी फॉलो करावे लागतात. त्या टाळण्यासाठी आपण एखादा फ्रेमवर्क तयार केलेला आहे. जसं की आपण गणपती हर एक वेळेस बनवतो, त्यासाठी एक साचा तयार करून ठेवलेला आहे. त्याच्यानंतर माती भरायची, गणपती तयार होतो. त्याच प्रकारे आपण हा साचा आहे तो आपण जेव्हा प्रोजेक्ट नवीन क्रिएट करायचा असतो तोच साचा आपण प्रत्येक वेळी वापरतो, म्हणजेच फ्लास्क फ्रेमवर्क वापरतो. तर आपण रेस्ट एपीआय क्रिएट करण्यासाठी फ्लास्क फ्रेमवर्कचा यूज करणार आहोत. तर आता पाहूया आपण आता प्रॅक्टिकली फ्लास्क रेस्ट एपीआय कशी क्रिएट करायची, त्याच्यासाठी व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट कसा क्रिएट करायचा आणि कोणत्या लायब्ररीचा लागणार आहेत, पॅकेजेस लागणार ते आपण इन्स्टॉल करणार आहोत. आणि तो रेस्ट एपीआय क्रिएट करून तो आपण पोस्टफाईनमध्ये ही पाहणार आहोत. तर आता आपण फ्लास्कमध्ये रेस्ट एपीआय कशी क्रिएट करायची हे पाहणार आहोत. तर एक डायरेक्टरी बनवूयात पहिला. प्रोजेक्ट CD. मग आता आपल्याला व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट करण्याची गरज आहे. व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट म्हणजे काय, जेणेकरून आपण प्रोजेक्ट स्पेसिफिक लायब्ररीज ह्या सेपरेट ठेवू शकतो. व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट म्हणजे हा व्हर्च्युअल असतो, जेणेकरून त्याला त्याच्या बाहेरच्या लायब्ररीशी काही देणे घेणे नसतं. समजा आपण 2 प्रोजेक्ट डेव्हलप करतोय, तेही पायथॉन यूज करून. एक प्रोजेक्ट यूज करतोय आपण फ्लास्क यूज करून, तो सपोर्ट करतो पायथॉन 2.7
आणि दुसरा जो प्रोजेक्ट आहे तो आपण यूज करतोय त्यासाठी आपण जांगो यूज करतोय आणि त्याला तो सपोर्ट करतो फक्त 3.9 ला. तर अशा कंडिशन मध्ये तर तुम्ही जर यूज कराल तर तुम्हाला प्रॉब्लेम येईल. त्यासाठी आपण काय करतो, वर्जन कंपॅटिबिलिटी येते, त्यामुळे आपण काय करतो स्पेसिफिक व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट स्पेसिफिक प्रोजेक्ट साठी करतो. त्यामुळे काय होतं, ज्या प्रोजेक्ट साठी ज्या ज्या लायब्ररी लागणार आहेत, ज्या वर्जन लागणार आहेत ते आपण त्या एन्व्हायरमेंट मध्ये इन्स्टॉल करतो. त्यामुळे बाहेरच्या किंवा दुसऱ्या प्रोजेक्टला कशा प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही. तर व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट कसं क्रिएट करायचं आहे बघूया. पायथॉन -venv आणि ह्याच्यानंतर तुम्हाला द्यायचं त्या एन्व्हायरमेंटचं नाव. मी देतो YouTube env. तर आपला एन्व्हायरमेंट YouTube env नावाचा एन्व्हायरमेंट YouTube प्रोजेक्ट मध्ये क्रिएट होईल. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, त्याला स्क्रिप्ट्स मध्ये एक ऍक्टिव्हेट नावाची फाईल असते ती आपल्याला रन करायची आहे, म्हणजेच ऍक्टिव्हेट करायची आहे. ते ऍक्टिव्हेट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला लागणाऱ्या ज्या लायब्ररीज ज्या पॅकेजेस आहेत त्या आपल्याला इन्स्टॉल करायच्या. हे बघा, आता YouTube प्रोजेक्ट मध्ये YouTube env नावाचा एक फोल्डर तयार झालेला आहे, त्या एक स्क्रिप्ट नावाचा एक फोल्डर तयार झालेला आहे. ही एक ऍक्टिव्हेट फाईल, ही फाईल आपल्याला रन करायची आहे. त्यासाठी आपण जाणार आहोत YouTube मध्ये cd YouTube, मग नंतर स्क्रिप्ट्स मध्ये सिम्पली काय करायचं ऍक्टिव्हेट. हे बघा, आता आपल्याजवळ YouTube env मध्ये आहोत आपण. आता cls बॅकला जायचं. आता आपल्याला काय करायचं आहे, एक फ्लास्क, मग त्याच्या ज्या फ्लास्क ऍप साठी लागणारे लायब्ररीज त्या इन्स्टॉल करूयात आपण. कोणत्या बघूयात, pip install फ्लास्क. आपल्याला फ्लास्क लागणार आहे कारण की आपण फ्लास्क मध्ये रेस्ट API बनवणार आहोत, त्यासाठी आपल्याला लागणार आहे फ्लास्क. तर काय, pip install फ्लास्क. हे एकदम सिंपल आहे. हे इन्स्टॉल झाल्यानंतर आपण फ्लास्क मांगो इंजिन हे इन्स्टॉल करणार आहोत. तर फ्लास्क मांगो इंजिन हे कशासाठी यूज होतं, कारण की आपण MongoDB ही यूज करणार आहोत डेटाबेस साठी. त्यामुळे आपण फ्लास्क मांगो इंजिन ही यूज करणार आहोत. तर करूया आपण ते pip install फ्लास्क मांगो इंजिन. त्याच्यानंतर आपण pip list ही कमांड रन करून बघूया कोणकोणत्या लायब्ररीज किंवा पॅकेजेस आपण इन्स्टॉल केलेले आहेत आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये. त्यानंतर आपण app.py नावाचा एक फाईल तयार करू, त्यामध्ये आपण क्लासचा ऍप करणार आहोत. pip list. हे बघा, pip लिस्ट मध्ये काय काय आलं बघा, काय काय इन्स्टॉल झाले, फ्लास्क वगैरे झाले, फ्लास्क मांगो इंजिन, नंतर जिंजाटो, वर्कझब, ह्या गोष्टी सगळ्या झालेल्या आहेत. तर आता आपण काय करूया, YouTube प्रोजेक्ट मध्ये एक फाईल क्रिएट करूया app.py नावाची. त्याचं एक्सटेन्शन पाय असायला हवं कारण की आपण पायथॉन मध्ये ऍप बनवणार आहोत. तर app.py नावाची फाईल क्रिएट झालेली. त्याच्यामध्ये आपण काय करणार, पहिला फ्लास्क इम्पोर्ट करणार आहोत फ्रॉम फ्लास्क इम्पोर्ट फ्लास्क. तर आता ऍप इक्वल टू फ्लास्कच्या कन्स्ट्रक्टरला आपण काय करणार आहोत, त्याचा रेफरन्स पाठवणार आहोत नेम. आणि आता काय करूयात, डेकोरेटर ऍड करूयात ऍप डॉट रूट. त्याच्यामध्ये जर होमला असेल तर काय करायचं, त्या फंक्शनला कॉल करतो. कोणत्या, आपण फंक्शन यूज लिहिताना काय करतो, डेफ या कीवर्डचा यूज करतो पायथॉन मध्ये. डेफ वेलकम युजर. तर रिटर्न करायचं आपल्याला. इथून काय करणार आहे आपण, रिटर्न वेलकम मध्ये स्ट्रिंग मध्ये वेलकम टू GitHub. तर आता काय करूयात आपण, if name
इक्वल्स टू अंडरस्कोर मेन असेल तर काय कर, जेव्हा बघा पायथॉनचा प्रोग्राम हा रन होतो तेव्हा तो पायथॉनचा एंट्री पॉईंट काय असणार आहे, मेन असणार आहे. तर जेव्हा पायथॉनचा प्रोग्राम रन होईल तेव्हा ते मेन मध्ये असेल, तर नेम इक्वल नेम मध्ये जेव्हा तुम्ही प्रिंट कराल तेव्हा मेन दिसेल तुम्हाला. मेन असेल त्याच्याच म्हणजे नेम इक्वल टू अंडरस्कोर नेम अंडरस्कोर इक्वल टू मेन असेल तर काय करायचं आपल्याला, ऍप रन कर, ऍप डॉट रन. तर सेव्ह करूयात आपण आणि आता बघूया, रन करून बघूयात आपण. मग नंतर पायथॉन ऍप डॉट पाय, आपला पायथॉन फर्स्ट क्लासचा ऍप रन झालेला आहे. तो आता आपण बघणार आहोत. कशात बघणार आहोत आपण, तो पोस्टमॅन मध्ये. तर पोस्टमॅन मध्ये जायचं, तिथं एक URL टाकायची, फक्त सेंड बटन हिट करायचं, वेलकम टू YNTech. तर आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायची आहे, नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला एक क्रिएट युजर करायचा आहे. क्रिएट युजरसाठी आपल्याला डेटाबेस हा पाहिजे. आपल्याला डेटाबेस कोणता यूज करणार, आपण डेटाबेस यूज करणार आहोत MongoDB. त्यासाठी आपण कंपासचा यूज करतोय. तर कंपास मध्ये जायचं, MongoDB कंपास, त्याच्यामध्ये क्रिएट डेटाबेस करायचा. तर YouTube DB करूया डेटाबेसचं नाव, आणि कलेक्शनचं नाव स्टुडंट करूया सिम्पली. YouTube DB मध्ये स्टुडंट नावाचा एक कलेक्शन तयार झाला आहे. तर आपल्याला करायचं आहे, ऑप मध्ये कॉन्फिगरेशन करावी लागणार आहे आपल्याला. त्याआधी आपल्याला काय करावं लागणार आहे, कास्ट मंगो इंजिन हे इम्पोर्ट करावं लागणार आहे. फ्रॉम क्लास मंगो इंजिन इम्पोर्ट मंगो इंजिन, काय फ्लास्क मंगो इंजिन इम्पोर्ट मधून काय करायचं, मंगो इंजिन इम्पोर्ट करायचं. तर ते काय करणार आहोत, आपण पहिला एक ॲपचं कॉन्फिगरेशन करून घेणार आहोत. ॲप डॉट कॉन्फिग मध्ये MongoDB अंडरस्कोर सेटिंग्स, MongoDB सेटिंग्स इक्वल टू मध्ये होस्ट कोलन. तर आपल्या लोकल होस्टला MongoDB रन होते, त्यामुळे काय करणार आहे आपण लोकल होस्टला देणार आहोत. तर MongoDB कोलन, तर लोकल होस्ट मध्ये, त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, लोकल होस्ट दिलं, त्याच्यानंतर आपल्याला आपल्या डेटाबेसचं नाव द्यायचं आहे. तर आपल्या डेटाबेसचं नाव काय आहे, आपल्या डेटाबेसचं नाव आहे YouTube DB, आपलं नाव YouTube DB. तर त्याच्यानंतर आपला ॲपचं कॉन्फिगरेशन झालं, तर आपल्याला ॲप इक्वल टू आपल्याला DB नावाचा व्हेरिएबल क्रिएट करायचा आहे, त्याला असाइन करायचं आहे मंगो इंजिनच्या कन्स्ट्रक्टरला आपल्याला पाठवायचं आहे. ॲप कॉन्फिगरेशन असल्यामुळं ते आपल्याला पाठवायचं कन्स्ट्रक्टरला. मग त्याच्यानंतर आपल्याला एक क्लास क्रिएट करायचा आहे, ज्याच्या करून आपण ORM यूज करू, ऑब्जेक्ट रिलेशनल मॅपर. म्हणजे जेव्हा ऑब्जेक्टचा यूज करून आपण डेटाबेस सोबत कम्युनिकेट करू शकतो. त्यासाठी आपल्याला क्वेरीज लिहायची गरज नाही, जसं की आपण सिलेक्ट इन्सर्ट ह्या क्वेरीज लिहितो त्या लिहिण्याची गरज नाही. तर क्लास स्टुडंट मध्ये DB डॉट डॉक्युमेंट तर आता कोणकोणत्या फील्ड यूज करणार आहोत, आपण 4 फील्ड यूज करणार आहोत, नेम, ईमेल, ॲड्रेस आणि क्रिएटेड ॲड घेऊया. कारण की जेव्हा क्रिएटेड ॲड हा यूज काय करणार आपण, जेव्हा स्टुडंटचा रेकॉर्ड क्रिएट झालेला आहे तो टायमिंग आपण स्टोअर करणार आहोत, बाय डिफॉल्ट घेणार आहोत आपण. त्याच्यामुळे आपण काही तो इन्सर्ट करणार नाही, 3च फील्ड आपण इन्सर्ट करणार आहोत स्टार्टला. मग त्याच्यानंतर DB डॉट स्ट्रिंग FIELD स्ट्रिंग फील्ड. तर त्याच्यामध्ये आपल्याला जर मॅक्स लेंथ द्यायची असेल तर तुम्ही काय करता, मॅक्स लेंथ इक्वल टू 150. तर त्याच्यानंतर आता ईमेल घेऊया, आता नेक्स्ट फील्ड. तर DB डॉट स्ट्रिंग फील्ड
तर नंतर ॲड्रेस घेऊया. ॲड्रेसला आपण काय करणार आहोत, डिक्ट फील्ड घेणार आहोत. db डॉट डिक्ट डिक्ट फील्ड आहे. त्याच्यानंतर आपण क्रिएटेड आर्ट एक घेणार आहोत. क्रिएटेड आर्टला आपण काय करणार आहोत, db डॉट डेट टाइम फील्ड. तर आपण काय घेतलं, 4 फील्ड घेतलेले आहेत, नेम, ईमेल, ॲड्रेस आणि क्रिएटेड आर्ट. तर आपल्याला काय करायचं आहे, अजून एक रूट लिहायचा, ह्याच्यानंतर खाली लिहूया. तर ह्याच्यामध्ये @app.root ह्याच्यामध्ये आपल्याला URL द्यायची. URL काय असणार आहे, क्रिएट युजर क्रिएट स्टुडंट लिहूया, जे तुम्हाला बरं पडेल समजा. क्रिएट स्टुडंट. मग त्याच्यानंतर आपल्याला मेथड्स लिहायच्या. कोणत्या मेथड्स असतात, गेट, पोस्ट वगैरे. तर आपल्याला ती त्याच्यातली एक द्यायची. तर आपण त्याच्यातली कोणती देणार, त्याच्यातली आपण पोस्ट देणार, कारण की आपण डेटा हा पोस्ट करणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपल्याला मेथड लिहायची. डेफ या कीवर्डनं स्टार्ट करूया. त्यानंतर क्रिएट स्टुडंट. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला तो आलेला डेटा घ्यायचा आहे. मग आपल्याला डेटा त्यासाठी रिक्वेस्टचा यूज लागतो. तर आपण रिक्वेस्ट घेतलंय का नाही घेतलं, त्यासाठी रिक्वेस्ट इम्पोर्ट करूया क्लास पासून रिक्वेस्ट. तर रिक्वेस्ट JSON. आता आपला जो कोणता आपला डेटा आपण पाठवणार आहोत स्टुडंटचा, तो डेटामध्ये येणार आहे. तो आपल्याला स्टुडंट ह्या टेबलमध्ये सेव्ह करायचा. तो कसा करायचा बघा, स्टुडंट नावाचा एक व्हेरिएबल घ्यायचा, इक्वल टू स्टुडंट हा असेल क्लास. मग त्याच्यामध्ये आपल्याला हा डेटा आहे तसे पाठवायचा आहे, डेटा डॉट सेव्ह. मग आपल्याला काय करायचं, स्टुडंटचा डेटा हा सेव्ह झालेला आहे का नाही हे पाहण्यासाठी आपण काय करणार आहोत, सिम्पली तो रिटर्न करणार आहोत. कोणता ऑब्जेक्ट, स्टुडंट ऑब्जेक्ट हा रिटर्न करणार आहोत. रिटर्न करताना आपण ऑब्जेक्ट रिटर्न नाही करू शकतो, त्यासाठी आपण काय करणार, त्याचा कन्वर्जन करणार आहोत टू JSON. हे झालं. काय केलं आपण, एक रूट लिहिलं. तर हे डेकोरेटर आहे, त्याच्यासाठी आपण एक ही URL लिहिली. मेथड ही पोस्ट आहे आपली. क्रिएट स्टुडंट ही मेथड आहे. त्याच्यानंतर रिक्वेस्ट आलेला डेटा, जो आपण डेटा JSON पाठवला तो डेटामध्ये घेतला. स्टुडंटच्या ह्याला डेटा पाठवला, डॉट सेव्ह केलं आणि तो स्टुडंट हा ऑब्जेक्ट JSON मध्ये कन्वर्ट करून आपण पाठवतो. आता आपण हे सेव्ह करूया. पहिलं हे सेव्ह, नंतर आपण काय करणार आता, हे रन करणार आहोत अजून एकदा. त्याच्यामध्ये करायचं आणि ही पोस्ट गेट पासून काय करायचं, याला पोस्ट करायचं. आता आपल्याला पोस्ट रिक्वेस्ट पाठवणं, बॉडीमध्ये आपल्याला डेटा पाठवलेला रॉ करायचा याच्यामध्ये. त्याच्यानंतर टेक्स्टचा JSON करायचं. तर आपल्याला JSON पाठवायचे. इथं 3 फील्ड आपण पाठवणार आहोत. नेम, तर नेम नंतर नेम मध्ये सॅम पाठवूया. ईमेल मध्ये sam@gmail.com. त्यानंतर ॲड्रेस मध्ये काय पाठवणार आहोत आपण, स्ट्रिंग नाही, ॲड्रेस मध्ये आपण डिक्ट पाठवणार आहोत. डिक्ट मध्ये ही काय असणार आहे, ॲड्रेस लाईन 1 मध्ये काय असणार आहे, फ्लॅट नंबर 22 आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सिटीला पुणे करायचं आहे. काय करायचं, सिटीला पुणे करणार आहोत आपण. आता काय करायचं आपल्याला, हे आपण JSON आहे ते आपल्याला पाठवायचं आहे. आपण काय केलं, पोस्ट रिक्वेस्ट पाठवतोय, पोस्ट यूज करतोय आणि क्रिएट स्टुडंटला. तर आपल्याला हे आपण JSON पाठवतोय. त्याच्यानंतर बघूयात आपण काय होतं, रन होतं का. हे बघा, आपल्याला रिटर्न काय आलं, आपल्याला एक रेकॉर्ड आला. हे बघू शकता, आपण काय पाठवलं होतं, नेम पाठवलेला होता, ईमेल पाठवलेला होता, ॲड्रेस पाठवलेला होता. पण आपल्याला सोबत काय आली, ID पण आली. काय, जेव्हा तुम्ही एखादा रेकॉर्ड क्रिएट करता, डॉक्युमेंट क्रिएट करता, तेव्हा हर एक डॉक्युमेंटला स्पेसिफिक युनिक ID
क्रिएट होते आणि असणे गरजेचे असते की तो क्रिएट करतो, तुम्ही नाही दिला तरी ऑटोमॅटिकली. त्यामुळे आपला एक हा झालेला. आता काय करणार आपण क्रिएट डेटा हे केलं, पण क्रिएट केला त्यासाठी मेथड. पण आता आपण काय करतो अजून एक टूल क्रिएट करणार आहोत ज्याने आपण जितके युजर आहेत ते आपण घेऊ शकू. अजून एक युजर आपण क्रिएट करूया यातच. सॅम पासून मॉन्टी करूयात आपण ह्याला. तर मॉन्टी ॲड्रेस सेमच ठेवूयात आपण. तर सेमच ठेवणार आहोत. तर काय करणार आपण बघा. त्याच्यानंतर ह्याची ही आयडी वेगळी आहे जी अगोदरची होती. हा नेम हा मॉन्टी आहे. ईमेल मध्ये मॉन्टी @. साठी URL घेणार आहोत @app.root मध्ये काय करणार गेट स्टुडंट मेथड्स मध्ये गेट. मग आता डेफ गेट स्टुडंट आपल्याला काय सिम्पली गेट करायचं. त्यासाठी आपण एक बनवूया स्टुडंट मध्ये स्टुडंट डॉट ऑब्जेक्ट्स मध्ये काय करणार आहोत आपण त्याला टू JSON मध्ये कन्वर्ट करणार आहोत. स्टुडंट मध्ये जेवढे काय ऑब्जेक्ट असेल त्या ऑब्जेक्टला आपण JSON मध्ये कन्वर्ट करून आपण तो रिटर्न करणार आहोत. रिटर्न स्टुडंट. आपल्याला इथं जसं आपण इथं स्टुडंट डॉट JSON केलं होतं तिथे इथं करायचं, कारण की आपण घेताना ऑब्जेक्टला कन्वर्ट करूनच करतो. इक्वल टू राहिलं तर हे असं करायचं. तर आता आपण काय करणार आपण आता गेट युजर होते बघूया. कंट्रोल C करूया. तर रन झाला. आता बघूया गेट युजर गेट स्टुडंट्स येतं का. कंट्रोल C ह्याला चेंज करूया. आता पोस्ट नाही आपण यूज करणार, आपण गेट युजर करणार आहोत. तर 2 युजर आपल्याला यायला पाहिजेत. हे बघा आपले जो 2 युजर आलेले आहेत जसे आपण क्रिएट केलेले आहे. पहिला जो आहे सॅम आहे आणि सेकंड आहे तो मॉन्टी आहे. ठीक आहे. तर आपलं आता 2 रूट झालेले आहेत. कोणते तर क्रिएट युजर, क्रिएट स्टुडंट आणि गेट स्टुडंट. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत अपडेट स्टुडंट करणार आहोत. आपण एक ID पाठवणार आहोत स्टुडंटची आणि त्याच्याने तो स्टुडंटचं नेम किंवा एनिथिंग आपण अपडेट करणार आहोत. तर ते पाहूयात आता. इथं अपडेट स्टुडंट मध्ये आता काय करायचं आपल्याला इथं सिम्पली मेथड्स काय करणार आहोत आपण मेथड्स इक्वल टू लिस्ट मध्ये काय करणार आहोत पुट करणार आहोत. नंतर त्याच्यानंतर आता इंटायर सेम प्रोसेस फॉलो करणार आहोत. मेथड अपडेट स्टुडंट ला नंतर काय करायचं आपल्याला आता अपडेट करायचं. पहिला आता डेटा घ्यायचा आपल्याला सेम फॉलो करायचा. रिक्वेस्ट डॉट JSON. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं तो अपडेट करायचा. मग स्टुडंट इक्वल टू स्टुडंट डॉट ऑब्जेक्ट्स डॉट गेट मग ID इक्वल्स टू std ID. मग हे बघा काय करणार आहोत आपण ह्याच्याने काय होतं इतक्या सिंपल काय होतं स्टुडंट डॉट ऑब्जेक्ट डॉट गेट ID म्हणजे काय ज्याची ID ही आपण एक ID पाठवणार आहोत अपडेट स्टुडंट आणि एक ID असेल ती ID ही असेल. मग इथं आपल्याला तीच ID इथं पास करायची आहे. कंट्रोल C करतो मी आणि इथं करतो. मग तीच ID आपण इथं येणार आहे. त्याच्यानंतर ह्या मेथडला पास करणार आहोत आणि तीच मेथडला आपण इथं पास करणार. ज्याची ID आपण पाठवलेली जी ID आहे ती मॅच होणार. त्याच्यानंतर तो स्टुडंट ऑब्जेक्टला हा स्टुडंट मध्ये येणार. पण आपल्याला फक्त तो ऑब्जेक्ट घ्यायचा आहे का नाही तर त्याला अपडेट ही करायचं. त्यासाठी आपण काय करणार आहे अपडेट
नंतर आपण जो डेटा पाठवलेला आहे तो फुल आपल्याला अपडेट करायचा, त्यामुळे आपण काय करणार, फुल डेटा अपडेट करणार. तर काय होणार, हे एक आय डी घेणार, युनिक असल्यामुळे एकच येणार आहे आपली स्टुडंट्स ऑब्जेक्ट्समधून गेट कर, ही जी आय डी असेल सेम आय डी असेल असे कर, गेट कर आणि त्याला अपडेट कर, क्वेश्चन अपडेट कर ह्या डेटाला. तर अपडेट करणार आहोत. अपडेट केल्यानंतर काय करणार आहोत आपण, सिम्पली काय करणार आहोत, ओके रिटर्न अपडेटेड करूया, रिटर्न असा मेसेज देऊया. इथं अपडेटेड पाठवणार नाही आहेत आपण आता, स्टुडंट डेटा अपडेटेड सक्सेसफुली. ओके, स्टुडंट डेटा अपडेटेड सक्सेसफुली. आता बघूयात आपण हे कंट्रोल प्रेस करूयात, क्लोज करूया, नंतर रन करूया. आता आपण हे बघूयात, अपडेट स्टुडंट, कंट्रोल सी. तर इथं आपण वापरणार आहोत पुट. आपल्याला डेटा हा आहे, बट आपल्याला काय लागणार आहे आता, मॉन्टीची आयडी लागणार. पण मॉन्टीची करूयात आता सध्या, मॉन्टीची कंट्रोल सी. तर अंडरस्कोरमध्ये दाखवायचे, सिम्पली आपल्याला आयडी पास करायची इथं. त्याच्यानंतर आपल्याला मॉन्टीच्या ऐवजी काय करायचं आहे, मॉन्टीच्या ऐवजी आपल्याला काय करायचं आहे, विराज. त्याचं नाव चेंज करूया आपण, मेल ही चेंज करूया, विराज. तर हा पुण्याचा नाव होता, तर हा विराज काय होता, मुंबईचा होता. तर याला काय करणार आपण, मुंबईचा होता. तर आपण काय करतोय, कुठेही चेंज केलं मेथड, त्यानंतर काय केलं आपण, अपडेट स्टुडंटला कॉल करतोय, त्याला आपण काय करतोय, स्ट्रिंगमध्ये आयडी पास करतोय, त्याच्यासोबत डेटा पाठवतोय. ते बघूयात आपण. बघा, त्याला मेसेज आला, स्टुडंट डेटा अपडेटेड सक्सेसफुली. याचा अर्थ आपण जो डेटा पाठवलेला आहे तो सक्सेसफुली अपडेट झालेला आहे. आता काय करायचं, आपण गेट युजर करूया, गेट स्टुडंट्स. सेम आहे, ज्या तुम्ही रिक्वेस्ट पाठवते त्या इथं सेव्ह झालेले असतात, ते आता पाहूया आपण. गेट करूया, गेट स्टुडंट्स मध्ये. हे बघा, आता आपल्या जो विराज नावाचा होता का नव्हता, आपण काय केलं, मॉन्टी नावाच्या एका युजरला, स्टुडंटला त्याचं नाव चेंज केलं, त्याचं रिनेम केलं, त्याचं ईमेल अपडेट केला आणि त्याचं ॲड्रेसही अपडेट केलं. तर ह्या प्रमाणे आपण काय केलं, अपडेट बघितलं, कुठही मेथड बघितली. आता आपण बघणार आहोत डिलीट. तर आता आपण लिहूया इथं अजून एक मेथड, त्याला एक रूट लिहूया, डॉट रूट मध्ये URL देऊयात. आपण काय करायचं, रिमूव्ह स्टुडंट, रिमूव्ह अंडरस्कोर स्टुडंट आणि त्याच्यानंतर मेथड्सला काय असणार आहे आता आपल्याला, सिम्पली तुम्हाला माहितच असेल, डिलीट असणार आहे. तर डिलीट असेल, काय कर, जर रूट जर रिमूव्ह स्टुडंट असेल आणि मेथड डिलीट असेल तर काय कर तू, त्या मेथडला ये. तर आपण काय करूया, रिमूव्ह स्टुडंट. तर त्याच्यासाठी आपल्याला आयडी पाठवावी लागणार आहे, कारण रिमूव्ह कुठला करायचा, त्यासाठी आता आपण काय करू, इथं सेम जसं आपण अपडेट स्टुडंटला केलं होतं तसं std id आहे, इथं std id. तुम्ही इथं काही घेऊ शकता, ही स्ट्रिंग आहे, इथं काही घेऊ शकता, काही नाव तुम्ही इथं देऊ शकता. ते आता मी या फंक्शनला पास करतो, तो इथे मी यूज करणार आहे. तर आपण काय करतो आता, सिम्पली आपल्याला डेटा वगैरे रिक्वेस्ट वगैरे जेसॉन आपण काही घेणार नाही, तर फक्त आपल्याला तो डिलीट करायचा आहे, मेसेज द्यायचा की डिलीट युजर झालेला आहे. तर स्टुडंट डॉट ऑब्जेक्ट, सेम प्रोसेस फॉलो करायची आहे. गेट एक घ्यायचा आहे, आय डी घ्यायची आहे त्याला, मग त्याला काय करायचं आपल्याला, std id करायचे. आता काय झालं, एक स्टुडंटचा रेकॉर्ड आला आपल्याजवळ, त्याला अपडेटला आपण काय करतो, एक स्टुडंटचा रेकॉर्ड घेतला, त्याला अपडेट केला, कळाला का, मग फक्त आता स्टुडंट घ्यायचा, रेकॉर्ड घ्यायचा आणि त्याला डिलीट करायचा. डॉट त्यासाठी मेथड कुठली वापरतो आपण, डिलीट. तर याच्याने आपला डिलीट होईल. तर त्याच्यानंतर जर डिलीट झाला तर काय कर, मेसेज मला सेंड कर. काय सेंड कर, स्टुडंट डेटा डिलीटेड सक्सेसफुली, स्टुडंट डेटा डिलीटेड सक्सेसफुली. आता बघूयात आपण हे कसं आहे, कंट्रोल एस, नंतर कंट्रोल सी, ह्याला रन करूयात.
आता बघूया रिमूव्ह स्टुडंटला कॉपी पेस्ट फक्त करूया आणि इथं मॉन्टीला डिलीट करूया. म्हणजे मॉन्टी म्हणजे अगोदर आताच्या व्हिडिओजला आपण काय करणार डिलीट करणार आहोत. तर गेटच्या ऐवजी आपण काय करणार होता डिलीट. तर आता बघूयात आपण डिलीट होतो का रिमूव्ह स्टुडंट होतं का. बघा स्टुडंट डेटा डिलीटेड सक्सेसफुली म्हणजे तो विराज नावाच्या स्टुडंटचा जो रेकॉर्ड होता म्हणजेच एक डॉक्युमेंट होता तो परमनंटली डिलीट झालेला आहे. तो आपण बघायचं कसं बघणार तर गेट युजर करूयात आपण. तर सेंड हिट बटन दाबायचं सिम्पली. आता आपल्या जो आहे फक्त एकच रेकॉर्ड कोणता आहे फक्त आहे आपल्या जो सॅम आहे. तर सॅमला जरी अपडेट करायचं असेल तरी आपण काय करणार फक्त ह्याला काय करणार ऑलरेडी आपल्या ज्या कोणत्या आपण URL करणार आहोत ज्या कोणत्या आपण URL हिट करणार आहोत त्या आपल्या इकडे सेव्ह होतात टुडेमध्ये. तर आपण ते डायरेक्ट करू शकतो. हाऊ टू क्रिएट रेस्ट API म्हणजे रेस्ट API कशी क्रिएट करायची फ्लास्कचा यूज करून. तर आपल्या नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आपण पाहणार आहोत की ही रेस्ट API यूज कशी करायची क्वजार ॲपमध्ये. तर नेक्स्ट ॲपमध्ये काय करणार आहोत क्वजार इन्स्टॉल करणार कसं करायचं हे पाहणार आहोत. क्वजार इन्स्टॉल झाल्यानंतर मग आपण फ्लास्क रेस्ट API क्वजारमध्ये म्हणजेच Vue.jsच्या एक फ्रेमवर्कमध्ये कसं यूज करायचं हे पाहणार आहोत. त्यासाठी आपण एक्झॉस्टचा यूज करणार आहोत. मग त्याच्यामध्ये कसं एक्झॉस्टचा यूज करायचा कसा डेटा सेंड करायचा हे आपण CRUD ऑपरेशन हे क्वजारच्या ॲपशी कनेक्ट करून पाहणार आहोत. तर नक्की नेक्स्ट व्हिडिओ पहा. धन्यवाद.